आप देख रहे हैं भवानी टाइम्स। गोंदिया जिला परिषद के अध्यक्ष पद पर पंकज रहांगडाले का 2.5 वर्ष का कार्यकाल समाप्त होने के बाद पुनः चुनाव का आयोजन किया गया, जिसमें भाजपा और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी राकांपा गठबंधन ने एक बार फिर सत्ता की बागडोर अपने हाथ में ले ली। भाजपा और राकांपा के गठबंधन ने मिलकर जिला परिषद के अध्यक्ष और उपाध्यक्ष पद पर चुनावी प्रक्रिया पूरी की। इस चुनाव में भाजपा के अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र के बोंडगांव देवी से जिला परिषद सदस्य लायक राम भेंडरकर को अध्यक्ष चुना गया, जबकि राकांपा के कोटे से आमगांव विधानसभा क्षेत्र के घाटटेमनी से जिला परिषद सदस्य सुरेश हर्षे को उपाध्यक्ष पद की जिम्मेदारी दी गई। यह चुनाव गोंदिया जिला परिषद के इतिहास में पहली बार निर्विरोध संपन्न हुआ। मैदान में अन्य प्रत्याशी होने के बावजूद कांग्रेस के जिला परिषद सदस्यों ने अपनी कमजोर स्थिति को भांपते हुए अध्यक्ष पद पर सशेंद्र भगत और उपाध्यक्ष पद पर वंदना काले ने अपने अपने नाम वापस ले लिए, जिसके कारण यह चुनाव निर्विरोध संपन्न हुआ। गोंदिया जिला परिषद में कुल 52 सदस्य हैं, जिनमें भाजपा के 30 और राकांपा के 8 सदस्य हैं, जिससे भाजपा और राकांपा गठबंधन को पूर्ण बहुमत प्राप्त है। इसके परिणाम स्वरूप यह गठबंधन फिर से जिला परिषद की सत्ता पर काबिज हुआ है। चुनाव संपन्न होने के बाद महायुति सरकार के प्रमुख नेता विधायक विनोद अग्रवाल, विधायक विजय राहंगडाले, पूर्व विधायक राजेंद्र जैन, पूर्व जिला परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, पंचायत समिति सभापति मुनेश्वर रहांगडाले और भाजपा राकांपा के सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे। आज आपल्या जिल्हा परिषदेची समोरच्या 2.5 वर्षासाठी निवडणूक होती आणि आजच्या या निवडणुकीमध्ये महायुतीचे एकूण 40 लोक आणि काँग्रेस पार्टीची 13 लोक असे एकूण 53 लोकांनी अविरोध निवडणूक आणि आजच्या सर्वात म्हणजे मोठा इतिहास पहिल्यांदा ज्या ठिकाणी अविरोध निवड आपल्या गोंदिया जिल्हा परिषदेची झाली, त्याबद्दल सर्व 53 जिल्हा परिषद सदस्य महायुती व जो विरोधी पक्ष म्हणून आपण काँग्रेसला समजतो त्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये आणि अभूतपूर्व म्हणजे सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आहे आणि त्यांचे स्वागत करतो आणि अध्यक्ष म्हणून त्यांचं आभारसुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि या ठिकाणी अध्यक्षपदी मला त्यांनी विराजमान केलं, सोबतच माझ्या जी जबाबदारीसुद्धा ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या जबाबदारीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील शेवटच्या घटकाच्या पर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या कशा पद्धतीनं पोहोचतील याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने विचार करून आणि जुन्या ज्या काही योजना आहेत त्यासुद्धा आपण सुरू ठेवू आणि चांगल्या पद्धतीच्या सगळ्यांना 53 लोकांना घेऊन आपण विकास करूया असं या ठिकाणी आश्वासनसुद्धा करतो। हे प्रफुल्लभाई पटेल साहेब, राजेंद्र जैन साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये महायुती घडवून आली। महायुतीमध्ये याआधी 3.25 वर्ष जिल्ह्याच्या विकासाकरिता प्रफुल्लभाई पटेल, राजेंद्र जैन साहेबाच्या नेतृत्वामध्ये आम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम केलं आणि त्याचप्रमाणे आत्ता पुन्हा मला उपाध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाई पटेल साहेब, राजेंद्र जैन साहेबांनी संधी दिली। ज्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये शिक्षकाचा थोडा अभाव आहे, त्याला आपण शिक्षकाच्या अभावाला कसं 15 वित्त आयोग आहे, जिल्हा निधी आहे, याच्यामध्ये कशी भर देता येईल आणि आपल्याला स्वयंसेवक कसं घेता येतील, हा पहिल्यांदा माझी प्रायोरिटी असेल शिक्षण विभागाच्या माध्यमातून। दुसरं आरोग्याच्या माध्यमातून ज्या प्रकारे आरोग्य विभाग मंद गतीने चालत आहे, याला गती कशी देता येईल आरोग्य विभागाला, आरोग्य विभागामध्ये ज्या प्रकारे दीर्घाई चालतो याला पण आपण प्राधान्य कसं देता येईल याकरिता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महायुतीच्या सर्व पदाधिकारी जे जिल्हा परिषदेमध्ये स्थापन झालेले आहेत आणि अध्यक्ष महोदय आहेत, सर्व पक्षाचे राजकीय नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि सर्व आम्ही 53 जिल्हा परिषद सदस्यांच्या सोबत बसून आपण कशा प्रकारे चांगलं नियोजन करता येईल, चांगलं कसं गती देता येईल शिक्षण आणि आरोग्य विभाग याला आपण पाठपुरावा करू। त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे कामं होतात त्यावर पण आपण 53 जिल्हा परिषद सदस्याच्या निगराणीमध्ये कामं करू, एवढंच आजच्या प्रसंगी मी सांगतो। आणि नेहमी आपले राजकीय गुरु प्रफुल्लभाई पटेल साहेब, राजेंद्र जैन साहेब आणि महायुतीचे सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शनामध्ये पुढे वाटचाल करू आणि जिल्ह्याचा चांगला विकास घडवून आणू, एवढीच आजच्या प्रसंगी मी सर्वांना सांगू इच्छितो।